हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्द पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दी वल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन। आणि आजच्या शिवगड चॅरिटेबल अध्यात्म ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला प्रारंभ करतोय आपण। कालच्या चिंतनामध्ये 33 आणि 34 नंबरच्या ओवीचा विचार चालू होता। आपण एकत्रितपणाने भगवद्गीतेच्या 8 आणि 9 श्लोकांचा विचार करायला लागलेला आहे। आणि त्यामध्ये 7व्या अध्यायातील 33 आणि 34 नंबरच्या ओवीचा विचार सुरू होता। म्हणूनी उदकी रसू कापवनी जो स्पर्शो शशी सूरी जो प्रकाशो तो मीची जाण तैसाचे नैसर्गिक शब्दो मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दो वेदी प्रणव। वेदामधला प्रणव जो आहे, गगनामधला शब्द जो आहे, पृथ्वीमधला गंध आहे, ही सगळी जे आहेत ते भगवंत म्हणतात मी आहे। पाण्यामधला जो रस आहे आणि वाऱ्यामधला स्पर्श आहे, चंद्र सूर्यांचा प्रकाश जो आहे तो मी आहे। आता काय सांगायचं राहिलं सांगा। सगळ्यामध्ये काय काय कुठं कुठं भगवंत भरून राहिलेला आहे याचं वर्णन माऊली करायला लागलेले आहेत। आणि यावर एक आपल्याला गोष्ट लक्षात येते की सर्वांच्या ठाई सर्व वस्तू जे चेतन असतील अचेतन असतील त्या प्रत्येक वस्तूच्या ठाई आपण कृतज्ञ असणं फार गरजेचं आहे। सगळ्या वस्तू माझ्या कामाच्या आहेत, शरीरासहित शरीरासहित सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या माझ्या कामाच्या आहेत। माझ्यासाठी साधन संपत्ती म्हणून त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे। साधन म्हणजे एका साध्याकडे आपल्याला जायचं आहे आणि त्या साध्याकडे जाण्यासाठी त्या साधनाचा वापर करायचा आहे। त्यामुळे कुठलीच गोष्ट माझ्यासाठी सृष्टीतली टाकाऊ नाही, हा मुद्दा भगवंत मांडायला लागलेले आहेत। कारण भगवंत सगळ्यामध्ये आहे। मी फक्त मंदिरामध्ये जाऊन त्यांना तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन शोधून चालणार नाही, तो ग्रंथामध्ये लपलेला नाही आहे। तर कुठं आहे? उदकी रसू पवनी स्पर्शू शशी सूर्य प्रकाशू किंवा पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दू वेदी प्रणव। आणि हा पृथ्वीच्या ठिकाणी जो नैसर्गिक असलेला जो गंध आहे, नैसर्गिक बरं काय, तो काय घातलेला गंध असेल, जो परफ्यूम आहे ते परफ्यूम म्हणजे दुर्गंधच म्हणण्यासारखा आहे। तर पृथ्वीच्या ठाई नैसर्गिक असलेला जो गंध आहे किंवा आकाशाच्या ठाई शब्द हा गुण जो आहे तो सगळं भगवंत आहे। सर्व वेदांचा सार जो प्रणव आहे तो प्रणवसुद्धा भगवंत आहे। आणि प्रणव शब्दाला किती महत्त्व आहे। प्रणव हे एकाक्षरी ब्रह्म म्हणून शब्द श्रुती त्याचं वर्णन करतं आणि तेच ब्रह्माचं स्वरूप आहे। देवाला कुठल्या नावानं हाक मारायचा? आपण नावं ठेवली, राम कृष्ण दत्त ही नावं ठेवलेली आहेत, पण नाव ठेवता ठेवता ब्रह्माचं खरं नाव जे आहे ते खरं नाव ओम आहे। त्यामुळं ब्रह्म आणि ओम याच्यामध्ये भेद नाही, नाम आणि नामी याच्यामध्ये भेद नाही। म्हणून वेदात सांगितलेला जो ओंकार आहे तो मी आहे। म्हणून भगवंताचं खरं नाव कोणतं असेल तर ओम आहे। त्यामुळे प्रत्येक बरेचसे जे आपले बीजमंत्र जे आहेत त्या बीजमंत्राची सुरुवात जी आहे, बीज शब्द त्यासाठीच आहे, कारण बीज हे ओम आहे। सगळ्या शब्दांचं बीज ओम आहे। ओम मधली अक्षरे अ उ म ही जे आहेत आणि त्याच्यावरचा बिंदू हे 3.5 मात्रा पूर्णपणे ह्या 4 मात्रा ज्या आहेत या 4 मात्रा पूर्णपणे भगवंताचं वर्णन करणारे आहेत। त्यामुळे त्याचं वर्णनसुद्धा करताना श्रुतीनं फार सुंदर केलेलं आहे। बघा, ओमचा आकारच धनुष्यासारखा आहे, म्हणून वर्णन करताना कठोपनिषदामध्ये वर्णन केलंय, प्रणव धनु शरो आत्मा
एका उपनिषदामध्ये वर्णन करताना म्हणतात, प्रणवो धनु शरो आत्मा ब्रह्मतलक्षम उच्यते, वर्णन केलेलं आहे. कठोपनिषद की आणखीन कुठल्या उपनिषदामध्ये असेल, पण ती श्रुती आहे आणि प्रसिद्ध श्रुती आहे. प्रणवो धनु, धनु म्हणजे इंद्रधनुष्य, धनुष्य जो आहे तो धनुष्य काय आहे, प्रणव आहे. त्यातला जो बाण आहे शरो, तो जीवात्मा, शरो जीवात्मा, बाण हा जीवात्मा आहे. आणि ब्रह्म तलक्षम उच्यते, तो लक्ष, तलक्ष म्हणजे त्या लक्षावर, ज्याच्यावर लक्ष करायचं आहे केंद्रित, जे टार्गेट आहे ते टार्गेट ब्रह्म आहे. लक्ष म्हणजे टार्गेट, मोक्ष हा आपला टार्गेट आहे, ब्रह्मरूप होणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि म्हणून तत्लक्षम उच्यते, ब्रह्म तलक्षम उच्यते. तलक्षम म्हणजे ते त्याचं लक्ष आहे. म्हणजे प्रणवला धनुष्य म्हटलं, शरो जीवात्मा म्हटलं, आणि हा बाण कुठं सोडला पाहिजे तर बरोबर त्याचं लक्ष कोणतं असलं पाहिजे, ब्रह्म हे लक्ष असलं पाहिजे. म्हणजे आमच्या जीवनाचा आधार, आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश आणि ध्येय काय असायला पाहिजे तर ब्रह्मप्राप्ती. ब्रह्म मी स्वतःला जाणून घेणं म्हणजे ब्रह्मप्राप्ती. त्या भगवंताचं दर्शन मृत्यूपूर्वी करून घेणं हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या उपजीविकेची साधनं असावीत, आणि उपजीविकेच्या पलीकडे त्याला किंमत देऊ नये. उदरनिर्वाहाच्या पलीकडे प्रपंचाला किंमत देऊ नये, कारण उदरनिर्वाह करणं एवढाच प्रपंचाचा उद्देश असावा. खरा उद्देश जो आहे ती कृतार्थता आहे. आणि कृतार्थता आहे तर प्रणव काय आहे तर ओम हे अक्षर आहे. आणि ओम हे अक्षर कोण आहे तर भगवंत म्हणतात मी आहे. वेदातील प्रणव म्हणजे सर्व नामसृष्टी जी आहे, जी शब्दसृष्टी आहे, अ उ म पासून तयार झालेली आहे. प्रत्येक शब्दामध्ये अ असेल, म असेल, नंतर उ असेल, नाहीतर 12 कडीच तयार होत नाही. किती विचारवंत असतील पूर्वीचे जे जे साक्षात्कारी पुरुष आणि ऋषीमुनी होऊन गेले, त्यांनी यांचा जो शोध लावून ठेवलेला आहे तो ओम जो आहे, त्या ओमचा विचार पुन्हा आपल्याला पुढे येईल, त्यावेळी डिटेलमध्ये त्याचा आपण विचार करूया की ते ओम काय करतं आपल्या शरीरामध्ये. म्हणून प्रत्येक नामाच्या पाठीमागं ओम असावं असं म्हटलं जातं. पण ओम म्हणण्याचा अधिकार बऱ्याच जणांना नाही. काही ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितले स्त्रियांनी ओम म्हणायचं नाही, म्हणजे त्यांच्या गर्भाशयावर सुद्धा ओमचा परिणाम होतो आणि गर्भाशयावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो, असं वर्णन काही ठिकाणी शास्त्रानं करून ठेवलेलं आहे. आता ते ज्याच्या त्याचा अनुभवाचा प्रश्न आहे, पण ओम मात्र म्हणू नये. आणि जर म्हटलं तर भगवंताच्या नामासहित त्याला जोडून म्हणावं. त्याला बीजमंत्र म्हणतात. म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय असा जो शब्दप्रयोग वापरलेला आहे तो पाठीमागं ओम लावलेला आहे. आणि ओम म्हणून मग पुढचा शब्द आहे तो नाम आहे, तर तसा उच्चार करावा असा एक प्रघात आहे. असो, तर ब्रह्म हे माझं नाव आहे. वेदातील प्रणव मी आहे भगवंत सांगायला लागलेले आहेत. आणि त्या दृष्टीनं चिंतन आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलेलं होतं. म्हणून उदकी रसू का पवनी जो स्पर्शू, शशी सूर्य जो प्रकाशू, तो मीची जाण तैसाची नैसर्गिक शब्दो, मी पृथ्वीच्या ठाई गंधो, गगनी मी शब्दू वेदी प्रणव, नराच्या ठाई नरत्व. पुढची ओव्यादा बघा. आता आणि परत पुरुषत्व सांगितलेलं आहे. जे अहम भावा विये सत्व, ते पौरुष्य मी तत्व बोलित असे. म्हणजे पुरुषाच्या ठिकाणी, पुरुष स्त्री दोन्ही शब्द तो पुरुषत्वानं वापरलेला आहे. पुरुषाच्या ठिकाणी जे बलवीर्य असतं, ताकद असते, वीर्य असतं, पराक्रम असतो, तो मी आहे. आणि तो पराक्रम कशाने व्यक्त होतो? अहंकाराच्या द्वारे. जे अहम भावा विये सत्व, अहमभावाच्या द्वारे ते बाहेर पडते. ते पौरुष्य मी हे तत्व बोलीस तसे. अर्जुना, तुला मी हे तत्वज्ञान सांगतो. ते पौरुषत्व जे आहे, त्यातलं वीर्य जे आहे ते मी आहे. त्यांच्यातला पुरुषातला पराक्रम जो आहे तो पराक्रम मी आहे. त्यामुळे पुरुषाच्या ठाई दिसून येणारा पराक्रम किंवा मानवाच्या ठिकाणी अहंकारातून स्फुरणारा मी जो आहे तो तात्विकदृष्ट्या मी आहे. एरवी सर्वांच्या हृदयदृशी ना जी बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते तत्वगामी. माऊलीची ओळीच आहे. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये मी सर्ववेळी मी आणि मी अस्तित्वात आहे याची जाणीव जी असते ती अहंकारातून स्फुरण असतं. ते स्फुरण जे आहे ते माझ्या सत्तेमुळं आहे असं माऊली बोलतात.
ते म्हणतात नराच्या ठायी असलेलं पौरुषत्व आणि पराक्रम आहे, म्हणून तो पराक्रम तात्विकदृष्ट्या जर विचार केला तर तो मी आहे. नराच्या ठायी असणारा बल, त्याचं वीर्य, रस, सगळा ओज जो आहे, तो सगळी शक्ती, त्याच्यातलं तेज जे आहे ते तेज मी आहे. नाहीतर मग सगळं कसं येईल, कांतीहीन दिसायला लागेल. म्हणून इथं म्हणलेलं आहे ते परमतत्वाचा अनुभव घेणं विशेष केला तर पुरुषत्व म्हणजे काय आहे, तर पुरुषार्थ जो आहे तो पुरुषार्थ कमवणे. काय म्हणतात, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. पण परम पुरुषार्थ कोणता असेल, परम अर्थ, पुरुषार्थाला अर्थ म्हणतात. पुरुषांनी म्हणजे पुरुष स्त्रिया, त्यामध्ये पुरुषांनी त्यांच्या जीवनाला जो अर्थ देण्याचा प्रयत्न केला जातो प्रयत्नानं, त्याला पुरुषार्थ म्हणतात. जीवनाला पुरुषांनी जो अर्थ दिला जातो, जीवनाला अर्थच नाही दुसरा, शेवटचा पुरुषार्थ नाही कमवला तर जीवनाला अर्थ नाही आहे. त्यामुळे धर्म कमवला, अर्थ कमवलं आणि काम कमवला. तर अर्थ, काम, धर्म हे प्रारब्धाने धन असतात. आपल्याला मिळणारे सगळे धन संपत्ती प्रारब्धाचे जोडे धन, प्रारब्धाचे वाढे मान. त्यासाठी कसला पुरुषार्थ आहे सांगा बघू. धन संपत्ती कमवण्यामध्ये कोणता पुरुषार्थ आहे, जे प्रारब्धानं मला अगोदरच प्राप्त होणार आहे. खरा पुरुषार्थ कोणता असेल, पुरुषाच्या ठाईचा पुरुषार्थ म्हणजे कमवणारा मोक्ष आहे. मोक्ष ही कमवायची गोष्ट आहे, धन ही कमवायची गोष्ट नाही. उदरनिर्वाहापुरता म्हणून प्रपंचाचा विचार करावा, म्हणून प्रपंच हळूहळू दिसेनासा झाला पाहिजे. हळूहळू प्रपंच ज्यावेळी अस्पष्ट व्हायला लागेल त्यावेळी परम पुरुषार्थ प्रकट व्हायला सुरुवात होतो. कारण धर्म, अर्थ आणि काम हे पुसट व्हायला पाहिजेत आपल्या आयुष्यातले. तिकडं आपलं दुर्लक्ष होत होत आपोआप गेलं पाहिजे. तेच वैराग्य धारण करणं त्याला म्हणतात. आणि असं जेव्हा धर्म, अर्थ, काम जेव्हा बाजूला पडतील तेव्हा शेवटचा पुरुषार्थ, ज्यामुळं आपल्या आयुष्याला कृतार्थताने अर्थ प्राप्त होतो. कृतार्थ अर्थ शब्द आहे बघा. जे कृत म्हणजे जे प्राप्त करायचं आहे ते मिळवणं आणि अर्थ प्राप्त करून देणं. आयुष्याला अर्थ प्राप्त होतो तर किड्यामुंगेसारखं आयुष्य आहेच की. जन्माला येतात किती, आपण 84 लक्ष युनिटले लाखो जीव, लाखो युनी, किती कोट्यावधी युनी पाहिल्या, किती जन्माला येतात, किती जाऊन जातात, कुणाची गणना कुठं कोण करते सांगा बघू. प्रकृती विचारच करत नाही. सांगितलंय ती गणना प्रकृती करते म्हणजे ईश्वराला त्याच्याबद्दल काय घेणं देणंच नाही. असे किती जन्माला येतात, ते किती मरतात. कुणाकुणाची नावं आमच्या लक्षात आहे सांगा बघू. कुणाची नावं लक्षात आहेत? माझ्या पिढीमधली किती पिढ्यांची नावं मला पाठायची सांगा. माझ्याच पिढीतली माझे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, आणखीन कसले पंजोबा हे आहेत. काही ठराविक नावं असतील, ती कुठेतरी लिहून ठेवलेली असतील तर असतील. काय त्यांचे आपण स्मरण करतोय का सांगा. मग आपण पण ते पंजोबा म्हणत नाही, पण तुकोबा म्हणतो, ज्ञानोबा म्हणतो, नामदेवरायांचं नाव घेतो, गोरोबा म्हणतो, चुकोबा म्हणतो. का म्हणतो सांगा. की ज्यांनी आपल्या आयुष्याला कृतार्थता प्राप्त करून घेतली, ज्यांनी अर्थप्राप्ती केली. अर्थप्राप्ती शब्दाचा अर्थ आहे द्रव्य आणि धन नव्हे. खरा अर्थ कोणता असेल तर तो पुरुषार्थ आहे. 4था पुरुषार्थ. आणि 4था पुरुषार्थ प्राप्त करणं म्हणजे मोक्ष करणं. आणि प्रत्येक पुरुषाच्या ठिकाणी असलेला पुरुषार्थ मी आहे असं वर्णन करतात. त्यांच्या ठिकाणी असलेला, आता आपण काय करतोय, एखादा धनप्राप्तीमध्ये पुरुषार्थ समजत असतो, पण त्या पुरुषार्थाला अर्थ काय राहिला. म्हणून नराच्या ठाई नरत्व, जे अहंभावी सत्व, ते पौरुषे मी हे तत्व भोरीच असे. अंगामधलं जे बळ आहे ना, ताकद आहे, ती ताकद अशा एखाद्या पुरुषाच्या ठिकाणी, म्हणून नर शब्द जो अर्जुनासाठी वापरला जातो ना, त्याचं कारण ते आहे. ते पुरुषत्व खरं जे आहे ते त्याच्या ठिकाणी दिसून येतं. म्हणून खरं पुरुषत्व कोणतं, तर प्रपंचाच्या प्राप्तीतलं नाही, तर प्रपंचाच्या पलीकडं असणारा जो अर्थ आहे, त्या अर्थाला, ज्यामुळं प्रपंचाला अर्थ प्राप्त झाला तो खरा पुरुषार्थ आहे. ज्यामुळं प्रपंचाला अर्थ प्राप्त झाला तो खऱ्या अर्थानं भगवंत जो आहे तो खरा पुरुषार्थ आहे. तो प्राप्त करणं आपलं गरजेचं आहे. पण आपल्या ह्या तुटपुंजा अगदी शॉर्ट लाईफमध्ये भगवंताचं दर्शन करून घेणं हेच खरं आपलं ध्येय असलं पाहिजे. पण आमची ध्येय ही प्रपंचाशी निगडीत असतात, देहाशी निगडीत असतात, ममत्व आणि अहंकारातून निर्माण झालेली असतात, आसक्तीतून निर्माण झालेली असतात. आणि म्हणून
त्याला खरा अर्थ म्हणता येत नाही. म्हणून पुरुषाच्या ठाई असलेलं पुरुषत्व म्हणजे खरं त्याचं ध्येय हा पुरुषार्थ आहे, ज्याला चौथा पुरुषार्थ म्हणलेला आहे. नराच्या ठाई नरत्व जे भावाविये सत्व ते पौरुष मे हे तत्व बोलिजित असे. अग्नी ऐसे आहाच. पुढची ओवी बघा आता. अग्नी या नावाचं जे तेजी नामाचे आहे कवच, त्याला जे अग्नी तेजाला अग्नीचे एक कवच आहे. का नाव दिले ना त्याला? तेज हे महाभूतातलं तत्व आहे. बघा पहिल्यापासून कसं सांगत आलेत, पंचमहाभूत माऊली सांगत आले. त्याचा उल्लेख, फारसा उल्लेख आपल्याला भगवद्गीतेमध्ये बघायला मिळत नाही. फक्त जलाचा उल्लेख केला आणि तेजाचा उल्लेख केलेला आहे. पुढं जे पृथ्वीतला गंध कसा शब्द वापरलाय बघा. प्रत्येकाचं पहिल्यांदा उदक सांगितलं, नंतर वायू सांगितला, नंतर तेज सांगितलं, आता आणि परत तेजाचं वर्णन आहे बाय. पृथ्वी सांगितली, आकाश सांगितलं, त्यानंतर आता पुढे सांगताना म्हणतात अग्नी. तेज तत्व जे आहे त्याला नाव अग्नी आहे, पण त्याच्यातलं आतलं जे आहे त्याला तेज म्हणतात. जेव्हा तो प्रकट होतो आणि दृश्य रूपानं दिसायला लागतो तेव्हा तो अग्नी होतो. इतर वेळी अग्नी नाही. पण असतो का? असतो. त्यामध्ये हे लाकूड आपल्या समोरचा एक काष्ट आहे, पण त्या काष्टामध्ये अग्नी आहे की नाही? आहे. पण तो काय का ते दिसत नाही आपल्याला? तर तो प्रकट झाल्यानंतरच दिसतो. जोपर्यंत आतमध्ये आहे ना ते तेज तत्व आहे, आणि तेज तत्व मी आहे. म्हणजे प्रकट दिसणारा अग्नी. म्हणून प्रत्येक वेळी बऱ्याचशा घरामधून आजही म्हणजे ती जी जेवण करायची चूल आहे किंवा ती शेगडी आहे, त्या शेगडीला अगोदर त्याची पूजा करून जेवणाला सुरुवात केली जाते. त्याचं कारण ते आहे. आणि पहिला तुकडा जो असतो तो अग्नीमध्ये टाकला जातो, म्हणजे अग्नी शांत करण्यासाठी. मग जेवताना दुसरा तुकडा आपण आपला अग्नी शांत करायचा आहे. अगोदर सृष्टीतला अग्नी आणि मग आपल्या पोटातला अग्नी, जठराग्नी ज्याला आपण म्हणतो. म्हणून अग्नी ऐसे आहाच म्हणजे वरचं ते तेजी नामाचे आहे कवच. ते वर असणारा अग्नी हे तेजाचं नाव आहे, वरचं कवच आहे. ते परते केली असाच निज तेज ती मी. तू ते दूर सारल्यानंतर जे सत्य जे आहे ते आत्मतेज मी आहे. अग्नीला जर दूर बाजूला केला तर त्यामध्ये असणारं जे तत्व आहे ते मी आहे. म्हणजे अग्नीतला तेज मी आहे. अग्नी हे तेजाचं बाह्य कवच आहे, आणि ते बाजूला केलं तर खरं तेज जे आत्मतेज ज्याला आपण म्हणतो ते आत्मतेज प्रगट होतं. आजही तसंच आहे. आपल्याला शरीराची उपाधी आहे. शरीराची उपाधी बाजूला केली की जे तत्व खरं राहते शिल्लक ना, ते तत्व मी असा अर्थच निघतो त्यातून. म्हणून 15व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवद्गीता वर्णन करते ना, यत् चंद्रमशी यच्च अग्नो तत्तेजो विद्धी मामकम. ते जाण विद्धी, ते जाण, ते माझं तत्व आहे. तत्तेजो म्हणजे त्या चंद्राच्या ठिकाणी असलेला अग्नी जो आहे किंवा जे तेज आहे ते माझं तेज आहे असं जाण. चंद्र आणि सूर्य स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ताकदीवरती प्रकाश देऊ शकत नाहीत. तर त्या चंद्राला, सूर्याला प्रकाश पुरवणारा अग्नी जो किंवा जे तेज आहे ते माझ्या शक्तीतून येत असतं. ते खरं तेज आहे, आत्मतेज. म्हणून इथं म्हणलेलं आहे वरच्या उपाध्या जर बाजूला केल्या तर अग्नी नावाची उपाधी आहे. सगळी पंचमहाभूत उपाधीनं युक्त आहेत. पंचमहाभूतांना नाम आहेत. काही पंचमहाभूत आकाश सोडून दृश्य स्वरूपात आहे. पृथ्वी आपल्याला दिसते, अग्नी आपल्याला दिसतो, जल आपल्याला दिसतं, वायूसुद्धा दिसत नसला तरी परफेक्ट आपल्याला जाणवत आहे. चारितरी महाभूतांचा अनुभव आपल्याला आहे. आणि आकाश तत्व तर पोकळे आहेच आहे. म्हणजे पाचही तत्व दृश्यरूपानं दिसतात, पण ही उपाध्याच आहेत. त्याच्या सृष्टीची उपाधी आहे, ईश्वराच्या उपाध्या आहेत. पण या ईश्वराच्या उपाधीच्या पाठीमागं जे खरं तत्व, तेज तत्व जे आहे, रस तत्व जे आहे, ही सगळी तत्व जे आहेत, गंध तत्व जे आहे ते माझं आहे. म्हणून इथं माऊली बोलतात अग्नी ऐसे हाच वर बोलतात. हे असं आहे. त्याला काहीतरी नाम असतं, त्याला काहीतरी रूप असतं, पण नाम आणि रूपाच्या पलीकडे जाऊन त्याची अस्थिभाती प्रियता जर आपण तपासायला गेलो तर खऱ्या अर्थानं भगवंतच आहे. भगवंत आहे म्हणून त्याची चळवळ आणि वळवळ चालते.
ती वाहतात. मागच्या वेळेस आपण त्याचे उदाहरण घेतलेले आहे. आकाशे सर्वत्र वसावे, ना वायूने नावरी उगी नसावे, पावके दहावे. पावक म्हणजे अग्नी, अग्नीनं जाळावं. ही काय, पावके दहावे वर्षावे जळी, जलानं वर्षावच करावा. असं पर्वताने कुठेही हलायचं नाही, समुद्रानं आपली रेषा ओलांडायची नाही, सूर्य आपला रोज त्याच्या पद्धतीने चालणार आहे. ही सगळी भूत मात्र पंचमहाभूत चर आणि अचर सृष्टी भगवंताचंच रूप आहेत. फक्त त्यातला आकार जर बाजूला केला तर आतमध्ये असणारं तेज, आतमध्ये असलेला रस आणि गंध हे मीच आहे असं भगवंत बोलतात. किती सुंदर विवेचन आहे बघा. ज्यावेळी अशी परिस्थिती येते त्यावेळी अग्नीकडे बघताना देव आठवावा, पाण्याकडे बघताना देव आठवावा, वायूच्या स्पर्शामध्ये भगवंताचा स्पर्श जाणवला पाहिजे. मला खरंच देव स्पर्श करून गेला, आत्ताच गेला. एक वाऱ्याची झुळूक आली, मला देव स्पर्श करून गेला. एखाद्या कोवड्या उन्हामध्ये आपण बसतो ना, त्यावेळी माझ्यावर देव अशा कोवड्या उन्हाच्या द्वारे आता माझ्यावर वर्षाव करायला गेला आहे. किंवा पावसातून चालताना किंवा नदीत डुबी घेताना सुद्धा हे मला अंतर्बाही मला त्या जलानं म्हणजे भगवंतानं व्यापलेलं आहे. असं सतत जर चिंतन आपलं असेल ना, मागच्या चिंतनामध्ये आपण बघितलं आहे, फक्त भाव कल्पनेनं निर्माण करायचं आहे. खरंच जल हे देव आहे, अग्नी हा देव आहे. असं जर आपण म्हणायला लागलो ना, पृथ्वी देव आहे. मग पृथ्वी देव असेल तर पृथ्वीवर थुंकणाऱ्यांनी काय म्हणायचं आता? मग विचार करण्यासारखी बाब आहे. आणि पृथ्वीकडे क्षमा हा गुण आहे, आणि तो क्षमा हा गुण देवाचा आहे बरं काय. क्षमा हा गुण जो आहे तो देवाचा आहे. सगळ्या गोष्टी आहेत, आपण खूप शिकण्यासारखं आहे पंचमहाभूतातून. पाणी कसं वाहतं? उताराच्या दिशेनं वाहत असतं पाणी. जसं खालची उपाधी असेल तसा आकार धारण करतं. वायू जसा जागा मिळेल त्यातून आपली शक्ती प्रगट करत असतो. अग्नी आपल्याला योग्य वेळी सगळ्याची व्यवस्था करत असतो. कोण देते आपल्याला, कोण खायला घालतं? तर या पंचमहाभूताच्या द्वारे भगवंत माझ्या पोटाची व्यवस्था करतो, माझ्या भोजनाची व्यवस्था करतो. जर तो भोजनाची माझी व्यवस्था करतो तर त्याचं भजन का चुकवायचं आपण सांगा बघू. भोजन पाहिजे, मग भजन का नको? भजन केलं की भोजन पचतं. म्हणून भजनाला महत्त्व दिलं पाहिजे. अग्नियांशी आहाच ते जी नामाचे आहे कवच, ते परते केली आसाच निज तेज ते मी. निज तेज म्हणजे त्यामध्ये आतमध्ये व्यापून असलेलं तेज, जे दिसत नाही बरं काय प्रकटपणानं, जे दिसत नाही पण आहे याची जाणीव मात्र होत असते. आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तत आहाती जीवनी आपुलाल्या. आणि वेगवेगळ्या प्रकारचे योनीमध्ये प्राणी जन्माला येतात. नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी. भूते म्हणजे प्राणी, जन्मोनी भूती 3 लोकांमध्ये, त्रैलोक्यात, त्रिभुवनी नाना प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जन्माला येऊन काय करतात? वर्तत आहाती जीवनी आपापल्या जगवणाऱ्याच्या आहाराचं सेवन करीत असतात. त्यांना जे लागते ना ते घेत असतात. सगळी भूतं भगवंताने सगळं मांडून ठेवलेलं आहे, आपल्याला पाहिजे ते घ्यायच असतं. बरेच वेळा वाटते सगळंच पाहिजे आपल्याला. सगळंच पाहिजे म्हणणारा एकमेव जीव कोणता असेल तर माणूस. मला सगळंच पाहिजे. बरेच वेळा काही पथ्य असतात, काही आता ताटात वाढलेलं सगळंच खायला पाहिजे असं कुठं आहे? आपण म्हणजे ताटात वाढलेलं टाकायचं नाही बरोबर आहे, पण मला जर चालत नसेल तर आपण का खातोय? हा मुद्दा आहे ना. पण माणसाची एक लक्षणच आहे की सगळं मला पाहिजे, त्याचे अन्न मला पाहिजे आहे, माझे अन्न मीच खाणार आहे. म्हणजे प्राणी मात्रांचं जे आहे, चतुष्पाद प्राण्यांचं जे अन्न आहे किंवा आणखीन कुणाचं सरपटणाऱ्या प्राण्यांचं अन्न आहे ते मी खाणार, आणि माझं अन्न माणसाचं आहे ते मीच खाणार आहे. म्हणजे किती अपमतबदलीपणा किंवा स्वार्थी वृत्ती आहे बघा, भोगवृत्ती मनुष्याच्या ठिकाणी. इथं माऊली काय म्हणतात बघा, वेगवेगळे प्राणी आहेत, वेगवेगळ्या योनीमध्ये जन्माला येतात आणि आपापल्या आहाराचं सेवन करत असतात. आणि शरीर रचनेप्रमाणे त्यांचा आहार असतो. पचन संस्था कशी असेल त्याप्रमाणे सगळे प्राणी आहार सेवन करतात. सगळ्यांसाठी वेगवेगळे आहार आहेत. सापाचा आहार मला चालत नाही, किंवा माझा आहार वाघाला चालत नाही, गाईचा आहार सिंहाला चालत नाही,
आणि सिंहाचं खाणं जे आहे ते इतर कुठल्या एखाद्या प्राण्याला चालणार नाही. पक्ष्यांचे वेगवेगळे आहार आहेत. पक्षी वेगवेगळ्या धान्यावरती जगत असतात, किड्यांच्यावरती जगत असतात. किड्यांचं अन्न वेगळंच आहे. एक प्रत्येक प्राणी हा दुसऱ्या प्राण्यावरती अवलंबून राहून जगातलं सगळं जे आहे ते आपल्यासाठी प्राप्त करत असतो. परंतु आपापल्या पचनसंस्थेप्रमाणे आपापल्या स्वभाव धर्माप्रमाणे सगळे प्राणी वागत असतात. प्राण्यांनी पशुपक्ष्यांनी आपल्या राहणीमानामध्ये जीवन व्यवहारामध्ये आपली कक्षा सोडली नाही. तर सोडली असेल तर त्यातला एकच जीव आहे, तो म्हणजे मनुष्य. म्हणून मनुष्याना विचार केला तर मनुष्य आपल्या पद्धतीनं प्रकृतीप्रमाणे वागत नाही. नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तत आहाती जीवनी आपुल्याल्या. एके पवनची पिती एक तृणास्तव जिती एक अन्नादारे राहती जळे एके. किती 4 प्रकार सांगितले एकाच ओळीमध्ये बघा माऊलीने. एक वारा पिऊन राहतात, काय त्यांचं अन्न बघा. वारा आहे, वायू हे त्यांचं अन्न आहे. नुसतं वायूच भक्षण करतात आणि राहतात. असं म्हणे तो अजगर म्हणे काय पित नाही, वाराच पितोय म्हणून. खातोय काहीतरी पण पितोय काय तर वारा. पाणी पित नाही तर ते अजगर म्हणे वारा पितो, असं वर्णन केलेलं आहे. किंवा तृणास्तव जिती, तृण म्हणजे गवतावरती. काही जे आहेत ना, काही अजगरासारखे प्राणी वारा पितात, काही बैल घोडे वगैरे जे आहेत प्राणी आहेत ना ते गवतावर जगतात. आणि अन्नाधारे राहते मनुष्य प्राणी जे आहेत ते धान्याच्या आधाराने राहतात. आणि जळे एके म्हणजे कित्येक जलचर प्राणी आहेत ते पाण्यावर जगतात. खूप जलचर प्राणी आहेत की जे पाणी पिऊनच जगतात, फक्त पाणी हाच त्यांचा आहार आहे. किती सुंदर गोष्ट आहे बघा. आणि ते त्यांच्याच आहारावर जातात. ते म्हणत नाहीत मला भात आमटी द्या असं म्हणत नाही, पण मी त्यांचा आहार मात्र खातो बरं काय. मी त्यांचा आहार खातो, माझा आहार ते खात नाहीत. म्हणून प्रकृतीनुसार प्राणी जे आहे ते काय करत असतात. काही अंतराळामधले प्राणी वायू पित असतात. वर अगदी आकाशामध्ये फिरणारे जे काही प्राणी आहेत ना ते वायू पिऊनच जगत असतात. काही गवत खातात, काही फक्त पाण्यावर जगतात. म्हणजे प्रकृतीनुसार काय करत असतात. ऐशे भूताप्रती अनान, जे प्रकृती वशे दिशे जीवन. प्रकृतीप्रमाणे त्यांचं जगणं चालू असतं. इतर काय बदलत नाहीत ते बरं काय. प्रकृती सोडून ती जात नाहीत, कक्षा ओलांडत नाहीत. आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे. ऐशे भूताप्रती अनान म्हणजे प्राण्याकरता त्यांच्या देह इंद्रिय मन बुद्धी प्राण यांच्या प्रकृतीला अनुसरून वेगवेगळ्या प्रकारचं जगण्याचं साधन आहे. प्रकृती वशे दिशे जीवन, प्रकृतीप्रमाणे करतात. प्रकृती शब्द या शब्दाचा अर्थ आहे ईश्वरानं निर्माण केलेली एक व्यवस्था आहे. आणि ती व्यवस्था जर पाळली तर मनुष्य दुःखीच होणार नाही. पशुपक्षी कुठं दुःखी होतात सांगा बघू, कुठेही दुःखी होत नाही. मी मरणार आहे असं त्यांना अगोदर कळतंय. आमच्या अगोदर आम्हाला आमचं मरण कळत नाही, पण पशुपक्ष्यांना कळतंय. बरेचसे पशुपक्षी कावळ्याची जात बघितली तर कावळा कुठं तर दूरवर जातोय मरणाच्या वेळी अगोदर अर्धा तासभर, आणि तिथं जाऊन मरतोय तो. किती सुंदर आहे बघा. असे खूप प्राणी आणि पक्षी आहेत की ज्यांना आपलं मरण कळत असतं, कारण ते प्रकृतीचा कुठलाच नियम मोडत नाही. आम्हालाही आमचं मरण कळेल जर आम्ही प्रकृतीप्रमाणे वागायला लागलो तर. आपण प्रकृतीप्रमाणे वागत नाही, निसर्गाप्रमाणे वाटचाल करत नाही. निसर्गाच्या सगळ्या कक्षा आणि निर्बंध जे आहेत ते आपण तोडून टाकलेले आहेत, बंधनं तोडून टाकलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला प्राण्यांसारखं आयुष्य जगता येत नाही. त्यांना नीच योनी म्हणतात. का म्हणतात कुणाला माहिती. खरं बघायला गेलं तर नीच योनी मनुष्याचीच आहे. जर त्यानं मोक्षासाठी प्रयत्न केला नाही तर मनुष्य योनीच सगळ्यात नीच आहे. का त्याचं उदाहरण आपल्याला घेता येईल बघा. सगळे पशुपक्षी आपलं खाद्य खाऊन जगतात, पिलाला जन्म देतात, पण पिलांची ओळख सुद्धा ठेवत नाही. जन्म झाला ती पिलं उडायला लागली की त्यांना सोडून ती पिलं कुठंतरी कुठल्या तरी प्रांतामध्ये जात असतात. आमची पिलं सारखी फोनवर असतात आमच्याबरोबर, सारखी आम्ही त्या फोनवर त्या पिलांची काळजी घेत असतो. कुठेही मोठी झालीत आणि 30 वर्षाची झालीत तरी सुद्धा त्याची काळजी चालूच असते आमची. त्यांच्या बाबतीत बघा, मग कोण मुक्त म्हणायचे, ते पशुपक्षी काय माणसं. म्हणून माणसाने जर त्या आपल्या बुद्धीचा वापर पशुपेक्षापेक्षा वेगळी गोष्ट एक दिलेली आहे. त्याला बोलता येतं, हसता येतं, हे कुठल्याच प्राण्याला नाही, कुठल्याच प्राण्याच्याकडे नाही. तो विचार करतो, त्याच्याकडे प्रतिभा आहे, बुद्धी आहे, स्वतंत्र प्रज्ञा आहे. आणि या सगळ्याचा वापर जर तो करत नसेल
तर तोही नीच योनीच म्हणायला पाहिजे खऱ्या अर्थानं. कारण पशुपक्ष्यांचं जीवन कसं आहे, अगदी निवांत असतात बघा. काय साठवतात काय, पक्षी याजगर न करी संचित तयाशी अनंत प्रतिपालन. त्यांचा प्रतिपालन कुणी केले सांगा, प्रकृती वशानं जगतात म्हणून त्यांचं प्रतिपालन देवानं केलेलं आहे. आम्ही प्रकृतीप्रमाणे जगत नाही म्हणून म्हणतात तुमचं तुम्ही मरा जावं तिकडं, देव म्हणतो. कारण तुम्ही माझं काय ऐकतच नाही, तुम्ही कुठले नियमच पाळत नाही. मग पाळत नाही ना, मग तुमचं तुम्ही भोगा आता. त्यामुळे कुठल्या कुठल्या म्हशीचे का गाईचे दात पडल्यानं त्याला कुठं इम्प्लांट केलेलं कुठं बघायला मिळते का बघा, कधी करायला लागते का बघा. कुत्र्याचं दात पडलं, आता कुत्रा काय खाईना झालेला आहे, आता मृत्यूच्या समयी त्याचं असेल ते. पण माणसांचं कसं आहे, माणसांचं सगळं आहे. त्याला ऐकायला यायचं बंद होतं, त्याचे दात पडतात, त्याला दिसायचं बंद होतं. प्राण्यांच्या बाबतीत तसं काय आहे काय सांगा बघू. कारण प्राण्यांनी आपल्या आहारावर, आपल्या विहारावर निसर्गाचं बंधन घालून घेतलेलं आहे. म्हणून कुठलाही पक्षी आपल्याला पहाटे 5च्या पुढं झोपलेला बघायला मिळणार नाही. एकच जीव आहे जो ऊन आलं तरी उठत नाही, तो म्हणजे माणूस, अन्य कोणीही नाही. रात्री अंधार पडला की आपलं आपलं अन्न खातात, शांतपणे झोपी जातात. परत डॉल्बी लावून नाच करत बसत नाहीत आणि रात्रभर जाऊन 12 वाजता वाढदिवस साजरा करत नाहीत रस्त्यावर. कधीही तसं करणार नाहीत ते. त्यांचा वाढदिवसच त्यांना माहीत नसतो. किती मजेशीर जीवन आहे बघा. आणि त्यांना म्हणतात नीच योनीत आहे ते. कुठली नीच योनी आहे, माणूसच नीच योनीमध्ये आहे. त्याचं जगणं जे आहे ना, त्याला प्रारब्ध भोगतो आणि त्याला कळत असतं तो. कारण त्यामुळे त्याला पापाची आणि पुण्याची बंधनं त्यातच तो मरतोय. मी पाप केलं काय, मी पुण्य केलं काय. पुण्य म्हटला की झाला अहंकारी, पाप म्हटला की लागला रडायला. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार कुठल्या चिमण्याने आणि कावळ्याने कधी केलाय सांगा बघू. कुठल्या पशुपक्ष्याने केलाय कुठल्या गोष्टीचा. चांगलं आहे ना ते, त्याचं चांगलं आहे म्हणण्यापेक्षा ते मागायचं असेल मागावं असं नव्हे. कारण त्यामध्ये मुक्ती नाही आहे. मात्र मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला भगवंताने मनुष्य जन्मच योग्य आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर मनुष्य जन्म आपल्याला पाहिजे असेल तर भूताप्रती अनान, जे प्रकृती वशे दिशे जीवन, ते आघवा ठाई अभिन्न मीची एक. प्रत्येकाला वेगवेगळं जे अनुसरण जगण्याचं साधन दिलेलं आहे ते सर्वामध्ये मी अभिन्न रूपाने आहे. माऊली म्हणतात द आघवा ठाई, प्रत्येकाच्या ठिकाणी, सर्वांच्या ठिकाणी अभिन्न मीची एक आहे. भिन्न म्हणजे भिन्न नसणे, अभिन्न शब्दाचा अर्थ मी वेगळा नाही, मी अभिन्न रूपानं प्रत्येकांच्या ठाई आहे. कारण प्रत्येकांच्या मध्ये जगातला जे सगळे पदार्थ आहेत याला आधार जो आहे तो भगवंत आहे. त्यामुळं माझा आधार सुद्धा भगवंत आहे. पण मला त्याची आठवण राहत नाही, आठवण ठेवण्यासाठीच नाम आहे. म्हणून मनाच्या अशुद्धतेनं आणि असमाधानी वृत्तीनं आपल्याला परमात्म्याचा अनुभवच येत नाही. आणि पशुपक्ष्यांचा आणि प्राण्यांचा जर विचार जर केला, थोडंसं विषयांतर आहे पण आपल्यासाठी गरजेचं आहे चिंतनासाठी. पशुपक्षी आणि प्राणी जे आहेत ना ते पूर्ण समाधानी असतात. त्यांना पुन्हा पाय साठवावं लागत नाही. पक्षी मगाशी जे गोड घेतली ना तुकाराम महाराजांच्या अभंगातली, पक्षी अजगर न करी संचित तयाशी अनंत प्रतिपाळे. कुठलाही पक्षी कुठलाही प्राणी संचय करत नाही. ही जे संग्रह आणि परिग्रह वृत्ती जी आहे फक्त मानवाकडे आहे. आणि संबंध आणि परिग्रह या दोन गोष्टी माणसाच्या दुःखाला कारणीभूत आहेत. पक्षी अजगरांना दुःख होत नाही, प्राण्यांना दुःख होत नाही. ते मरणाची चिंता करत बसत नाहीत आणि साठवण्याचा उद्योग करत नाहीत. म्हणून ते निवांत आहेत. आपल्या मुलाबाळामध्ये स्वतःला गुंतवून घेत नाहीत. पण मुलाबाळांना जन्म देण्याचं कर्तव्य करतात का नाही, करतात. मग कर्तव्य करावं, पण त्यात आसक्ती ही कर्तव्यात बसत नाही. कर्तव्यामध्ये आसक्ती घुसते ना, म्हणूनच आपल्याला या सगळ्याचा त्रास होत असतो. मनाची अशुद्धता आणि असमाधान वृत्ती असल्यामुळंच आपल्याला आतमध्ये आपल्यातच असलेला परमात्मा अनुभवता येत नाही. तो कळतो, तो शुद्ध अंतःकरणानंच कळतो. अंतःकरण शुद्ध पाहिजे. तुम्ही भरपूर तुमचं शरीर शुद्ध कराल आणि त्याला परफ्यूम लावाल, चांगले चांगले दागिने घालाल, चांगली चांगली कपडे घालाल आणि फिराल, ह्यामुळं काय साध्य होणार नाही. अंतःकरण शुद्ध झालं तरच परमात्म्याचा विचार होईल. त्यामुळे विचारांचा गढूळपणा जायला पाहिजे. म्हणजे दृष्टीरूपात परमेश्वर आवळ्यासारखा, पार्याचा रवा तसा कसा
ठेविले रत्न जैसे. माऊलींची ओवीज आपण बघितलेली आहे. हाती तळहाती ठेविले रत्न जैसे. तळहातावर जसा प्रत्यक्षपणानं रत्न ठेवल्यासारखं दिसतं, चहूबाजूने त्याचं दर्शन होतं, तसं भगवंताचं दर्शन आपल्याला सृष्टीमध्ये होईल. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. नाथांच्या हरिपाठातला तुकडा आहे बघा. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक महाभूतामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे असं ज्यावेळी आपण वाटेल त्यावेळी पशुपक्ष्यांचा जो विहार, पशुपक्ष्यांचा जो आहार जसा आहे तसाच आपण जर ठेवायला लावलो तर आपल्याला खूप सुखाचा अनुभव यायला लागेल. आपण कशातच गुंतणार नाही. त्यामुळं कशाची चिंता पशुपक्षी कधी करत नाही. रात्री झोपताना विचार करत असतील काय होते, उद्या मला कुठं दाणे धान्य कुठं खायला मिळेल. असं कधी म्हणत असतील गायी काय, उद्या मला कुठं गवत मिळेल. असा हत्ती कुठं चिंतेत पडला असेल काय आणि बायकोवर रात्रीचं गप्पा मारत असेल काय, उद्या आम्हाला पाणी प्यायला आणि हुंदड्याला कुठे मिळेल का नाही. अजिबात नाही. रस्त्याला येईल त्याचा आनंद ते घेतात. वाटेत त्यांच्या दिसेल त्या सुखाचा तो उपभोग घेतात. पण पुन्हा त्या सुखाच्या लालसेमध्ये मात्र स्वतःला गुंतून घेत नाहीत. हा प्रकृती वशे दिशे जीवन या शब्दाचा अर्थ आहे बरं काय. आपण शोधून घेतला पाहिजे. प्रत्येक भूतमात्रामध्ये आणानं, प्रत्येक मात्रामध्ये देहाची रचना वेगवेगळी केलेली आहे आणि देहाच्या रचनेमध्ये सगळेजण आहार घेतात. मग आपण का घेत नाही. गंमतशीर गोष्ट सांगितली जाते त्यांच्याबद्दल. कोणती बघा, प्राण्यांच्या आणि पशुपक्ष्यांच्या बद्दल, की प्रत्येक देव जे आहेत आपल्याला अनंत आहेत देव आहेत हिंदू धर्मामध्ये देवदेवता. तर त्या प्रत्येक देवदेवतांचं वाहन एखादा पशु किंवा पक्षी आहे बघा. कुणाच तरी वाहन हंस आहे, कुणाचं वाहन उंदीर आहे, कुणाचं वाहन गरुड आहे, कुणाचं वाहन नंदी आहे. कसे आहेत बघा. प्राणी पशु पक्षी हेच प्रत्येक देवदेवतेंचं वाहन आहे. कुठल्याही देवानं, कुठल्या देवतेनं माणसाला आपलं वाहन केलेलं नाही. कारण जो ट्रॅक सोडून जो वागणारा एकमेव जीव आहे. आपली कक्षा कधीच कक्षात राहत नाही. कक्षा सोडूनच तो विचार करतो. समोर भरलेलं ताट असताना वाढलेलं दुसऱ्याच्या ताटाकडे बघणारा मनुष्य आहे. प्राणी बघत नाही ना. आपलं आपण खाता रिकाम होता. बरेच वेळा कावळ्यासारखे कुत्र्यासारखी आहेत प्राणी ना, बोलवून घेतात आपल्या नातलगांना, या म्हणून. इथं सगळे तांदळाचे दाणे पडलेले आहेत, चिमण्या चिवचिवाट करतात आणि आपल्या सगळ्या भावंडांना, सगळ्या नातलगांना, जाती बांधवांना बोलावून घेतात. एकमेव मनुष्य प्राणी आहे जो प्रकृतीला सोडून वागतो आणि जो आपल्याच नातलगांना पाय ओढून त्यांचं नुकसान करतो. तेच कशी अडचणीत येतील असं नातलगच नातलगासाठी बघत असतो, भाऊबंदच भाऊबंदासाठी बघत असतो. यावरून एक गोष्ट लक्षात येते, हे सगळे अवगुण फक्त सृष्टीच्या बाबतीत विचार केला माणसाकडे आहेत. पण त्याच्याकडे एक चांगला गुण आहे ना. ह्या पशुपक्षी इतके चांगले आणि सुंदर वागत असले तरी त्यांना मुक्तीची व्यवस्था नाही. पण आपल्याकडे मुक्तीची व्यवस्था आहे. म्हणून लक्षात ठेवून, तर माणसाला का वाहन केलं नसेल हो देवानं. गद्दार आहे माणूस. जर डोक्यावर घेऊन जर देवाला फिरायला लागला तर मधीच कुठंतरी पाण्यात टाकून देईल. आता तू काय उपयोगाचा नाही म्हणून ते कशात ते बेभरोशाचं वाहन आहे माणूस. म्हणजे कधी बदलेल सांगता येत नाही. म्हणून कुठल्याच देवानं पशुपक्ष्यांना वाहन केली, मनुष्याला वाहन केलं नाही. त्याचं कारण ते आहे. वर्णन करायलेत माऊली. काय म्हणतात, एक एक पवनची पिती, एक तृणास्तव जिती, एक अन्नादारे राहती जळे एक, ऐसे भूताप्रती आनान, जे प्रकृतीवशे दिशे जीवन, ते आगवा ठाई अभिन्न मीची एक. त्यामुळे प्रत्येक वस्तूच्या ठाई 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 विठ्ठल. महाराजांचा अभंगच आहे, ठाई ठाई विठ्ठल. आता ठाई ठाई विठ्ठल म्हणजे प्रत्येक चराचरामध्ये तो बसलेला आहे. कण कण मे. आता कणकण म्हणजे कणात आहे, कणाच्या बाहेर आहे. सबाय अभ्यंतरी तू एक दत्त. वर्णन कसं आहे बघा दत्ताच्या आरतीमध्ये, सबाय अभ्यंतरी तू एक दत्त. म्हणजे हा दत्त म्हणजे हा भगवंत कुठं आहे, आत आणि बाहेर आहे. प्रकृतीत आहे आणि प्रकृतीच्या बाहेर आहे. प्रकृती टीक धरून आहे, तिचा अजून लय झाला नाही. कारण प्रकृतीला आधार भगवंताचा आहे. प्रकृतीतले भूत मात्र अजून टिकून आहेत, कारण त्यांनाही भगवंताचा आधार आहे. त्यामुळे जड
आणि चैतन्य अशा सगळ्या चर आणि अचर अशा सगळ्या भूतमात्रांचा आधार भगवंत आहे. म्हणून हा आपला विचार फक्त गढूळपणा जो विचारातला आहे ना काढला ना तर आपल्याला सुखासाठी कुठंही धावपळ करावी लागणार नाही. या सगळ्या विचारावरून या सगळ्या पंचमहाभूताचा उपयोग करून व्यवस्थित करून घ्यावा, अगदी व्यवस्थित उपयोग करून घ्यावा आणि व्यवस्थित उपयोग करून सुखाचे क्षण अनुभवावेत. माऊली त्यासाठी वर्णन करतात. आपण ह्या ज्या ओव्या बघितल्या ह्या दोन श्लोकावरच्या, रसो हमसु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्यो प्रणव सर्व वेदेषु शब्द के पौरुषम नृषु पुण्यो गंधा पृथिव्यां च तेजश्चास्मी विभावसो जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्विषु. म्हणजे तपस्व्यांच्या मधला जो तप आहे ते तप मी आहे. कारण तपस्वी त्याशिवाय कामच करू शकणार नाही, त्याला तप करताच येणार नाही. इतक्या सगळ्या गोष्टींनी भगवंत भरून उरला आहे. म्हणून माझं सगळं चालतं. म्हणून कोणाच्या सत्ते चाले हे शरीर, कोण बोलविते हरिविन, तुकाराम महाराज म्हणतात. कोण मला बोलवतं, कुणाच्या सत्तेनं हे शरीर चालतं, तर भगवंताच्या. त्याला नमस्कार करावा. वेळ संपलेला आहे, आता आपल्याला थांबायचं आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घ्या. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.